धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त वडू या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कृती समितीचे सदस्य माझ्यासोबत मिलिंद भाऊ एकबोटे आहेत। भाऊ, काय सांगाल, आजचा दिवस हा धर्मासाठी असेल किंवा युवकांसाठी असेल किंवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आजचा हा जो दिवस आहे हा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिवस म्हणून ओळखल्या जातं। कसं बघताय? आज या ठिकाणी संपूर्ण शंभूमय वातावरण आहे। संभाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये इस्लाम मुक्त हिंदुस्थानचं ध्येय ठेवलेलं होतं। राजा रामसिंगाला त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी आपला मनातलं विचार मांडले होते आणि त्यात तो म्हणतो की औरंगजेबाला मी तुरुंगात टाकेन आणि एका हिंदूला दिल्लीच्या गादीवर बसवेन। म्हणजे या ठिकाणी संभाजी महाराजांच्या निर्मोही भावनेचं सुद्धा दर्शन होतं। संभाजी महाराजांची ही जी प्रखर भूमिका आहे ती भूमिका हृदयात धारण करून हजारो शंभूभक्त आज या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि अशा काही मोजक्या शंभूभक्तांना आम्ही या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत की ज्यांनी इस्लामचा प्रभाव आपल्या समाज जीवनात नाहीसा करण्याचा प्रयत्न केला। त्यांना या ठिकाणी संभाजी महाराजांचा आशीर्वाद असलेले पुरस्कार आम्ही या ठिकाणी दिले। कोणते कोणते असे कार्यक्रम होते ते या ठिकाणी आयोजित करण्यात आले? या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आहे। लाखो भाविक या ठिकाणी येतात। सकाळी 9 पासून रात्री 11 पर्यंत अन्नदान चालू राहणार आहे आणि प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळेल अशी योजना केलेली आहे। या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आहे आणि रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत 2000 लोकांचं रक्तदान झालेलं आहे। धर्मवीर युवा मंच या रसरशीत युवकांच्या तळपदार संघटनेचं या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळी संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन झालं। त्यानंतर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी झाली। हजारो शंभूभक्त संभाजी महाराजांचा जय जयकार करून या ठिकाणी पुष्पवृष्टी करत होते आणि त्यानंतर या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन झालं। राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। निश्चितच भाऊ, कुठेतरी आता या धर्मसभा झाली, अनेक कार्यक्रम आहे आणि पूर्ण महिना महाराष्ट्रामध्ये बलिदान मास जो आहे तो पाळला जातो, परंतु कुठेतरी प्रशासनाकडून ही शासकीय सुट्टी घोषित व्हावी आजचा दिवस तरी, अशी मागणी सकल हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात आली, परंतु प्रशासन याकडे कुठलंही गांभीर्य नाही बघत नाही। कसं बघतात? प्रशासनाला समाजाच्या भावना कळत नाहीत। प्रशासनाला फक्त राजकारण्यांच्या भावना कळतात असा आम्हाला नेहमीच अनुभव येतो। आज लाखो शंभूभक्त संभाजी महाराजांच्या स्मरणात मग्न असताना सुद्धा शासकीय सुट्टी दिली जात नाही। महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र संभाजी महाराजांनी वाचवला त्यांच्या महाराष्ट्रात सुट्टी दिली जात नाही। ही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने आणि प्रशासनाच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट आहे। आज 10वीचा पेपर आहे। शिक्षकांना सुद्धा इच्छा असून या ठिकाणी येता आलेलं नाहीये आणि आज महापालिकेच्या सभा भरलेल्या आहेत, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, परंतु ज्यांनी देश वाचवला, ज्यांनी रक्ताचं अर्घ्य दिलं, ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या संभाजी महाराजांना विसरून हे जर काम चालू असेल तर हा राष्ट्राच्या प्रती केलेला घोर अपराध आहे असं आम्ही मानतो। निश्चितच भाऊ, एकंदरीतच प्रशासन असेल किंवा अनेक ज्या संघटना असेल, या ठिकाणी प्रशासनाकडनं ज्या सुखसुविधा मिळायला पाहिजे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या, त्या खरोखर या ठिकाणी मिळतात प्रशासनाकडे? अजिबात नाही। प्रशासनाकडनं जेवढ्या सुखसुविधा मिळायला पाहिजे तेवढ्या मिळत नाही, निधी सुद्धा मिळत नाही। सगळं कार्य लोकवर्गणीतनं चाललेलं आहे आणि प्रशासन संभाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीच्या पुण्यतिथीच्या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहे हे या ठिकाणी सांगावंच वाटतं। निश्चितच या ठिकाणी प्रशासन सुद्धा कुठेतरी या महापुरुषांच्या पुण्यतिथीकडे जे आहे ते उदासीन असल्याचं या ठिकाणी बोललं जातं, परंतु या ठिकाणी जे अनेक शंभू भक्त जे आहेत ते लाखोच्या संख्येने येऊन नतमस्तक होऊन जे आहे ते आपल्या राजाला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात। कॅमेरा पर्सन विजय बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वडू।